ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल फेराफार प्रकरणी चौकशी सुरू झाली। वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेली 3 सदस्यीय चौकशी समिती ससून रुग्णालयात गेली आहे। या समितीत अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापळेसह डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरींचा समावेश आहे। ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळेला पोलीस आयुक्तालयात आणलेला आहे। घटकांबळेने डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यातील संवादाचं काम केले। अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी लागणारा मोबदला किती आणि तो कसा द्यायचा हे घटकांबळेने या दोघांशी बोलवून ठरवलेलं होतं। डॉक्टर अजय तावरेंना अधीक्षक पदासाठी शिफारस पत्र देण्यावरून आमदार सुनील टिंगरेंनी स्पष्टीकरण दिले। लोकप्रतिनिधी असल्यानं अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येत असतात असं टिंगरेंनी म्हटलंय। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले। अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोनही चेक करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। पत्रकार परिषदेत ते अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गांगरल्यासारखे वाटत होते असं देखील त्या म्हणाल्या। माजी मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय। पाण्याभावी जळालेल्या मोसंबी बागांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। फळबागांसाठी राज्य सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे। उल्हासनगर महापालिकेनं पावसापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली। शहरातील 4 अतिधोकादायक इमारती प्रशासनानं पाडल्या, तर 302 इमारतींना महापालिकेनं नोटीस बजावली आहे। पावसाळा सुरू झाला की मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना घडतात। आजही चुनाभट्टीमधील डोंगराळ भागात मुंबईकर जीव मुठीत धरून राहत आहेत। इथल्या धोकादायक वसाहतींना मुंबई महानगरपालिकेनं नोटिसा बजावल्या, मात्र घर सोडून राहायचं कुठे असा सवाल या दरडग्रस्तांनी विचारला।